नमस्कार. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर मी सुरेश कोडितकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मध्यंतरी कार्य बाहुल्यामुळे बरेच दिवस विषयांवर व्हिडिओ तयार करता आला नाही, त्याबद्दल मी सर्व सदस्यांची माफी मागतो. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर आलेला आहे आणि तो विषय आहे की OBC या वर्गवारीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जो संघर्ष चालू आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मराठा का कुणबी याबद्दल आपण पूर्वी चर्चा केलेली आहे. जेव्हा मराठा समाज किंवा जेव्हा स्वराज्यासाठी लढणारा महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठी समाज हा शेती करत होता, तेव्हा तो शेतकरी होता. म्हणजे तो नांगरही धरायचा आणि प्रसंगी युद्धभूमीवर तलवार शस्त्रही धरायचा आणि संरक्षणही करायचा. तर कुणबी आणि सेनेतून लढणारा क्षत्रिय असा हा कुणबी आणि मराठा अशी ही विभागणी आहे. त्या विभागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कुणी काही आपला वाईट हेतू साध्य करू पाहत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तथापि मूलतः कुणबी आणि मराठा असं वेगळेपण आपण करू शकणार नाही. त्यामुळे ही जी मागणी आहे की कुणबी आणि मराठा यांना एकच आहेत हे आणि यांना OBC इतर मागासवर्गीय या वर्गवारी अंतर्गत आरक्षण मिळावे ही योग्य आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने नामदेवराव जाधव साहेबांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्या मूलभूत प्रश्नांकडे समाजाने येऊ नये किंवा त्या मूलभूत प्रश्नांकडून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी काही बगलबच्चे, काही पिलावळी जे व्यर्थ उद्योग करत आहेत त्याच्याकडे मराठा समाजाने दुर्लक्ष केलेले केव्हाही चांगले. आपल्याला माहिती आहे की सामना चित्रपटात एक प्रश्न वारंवार विचारला जायचा. ह्यांच्याकडून डॉक्टर लागूंनी जी भूमिका केली होती त्यात ते वारंवार म्हणायचे की मारुती कांबळेचं काय झालं. तसंच आता म्हणायची वेळ आलेली आहे की 23 मार्च 1994च्या GRचं काय झालं. ज्यावेळेस घटनादत्त आरक्षण या संपूर्ण देशात लागू होतं आणि त्या आरक्षणाच्या अनुषंगाने मंडल आयोग जो तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी स्वीकारला होता व त्यानंतर राज्य आपल्या आरक्षणाची व्याप्ती त्या अनुषंगाने पुढे वाढवत होते, त्यावेळेस असं काय घडलं की जेणेकरून आज ही मराठा समाजावर भीषण परिस्थिती ओढवलेली आहे. ही भीषण परिस्थिती इतकी वाईट आहे की किमान 3 पिढ्या मराठा समाजाच्या ह्या मागे खेचण्यात आलेल्या आहेत. या जाणीवपूर्वक खेचण्यात आल्या, या कुठल्या षडयंत्राखाली खेचण्यात आल्या, या कुठल्या मनात कुटील हेतू ठेवून किंवा द्वेष मांडून मागे खेचण्यात आला, याची उत्तरं येणारा काळ देईल. तथापि 23 मार्च 1994च्या GRच्या अनुषंगाने आपल्याला हे अनेक प्रश्न उपस्थित करायचे आहेत. आपल्याला माहिती असेल की अनुसूचित जाती आणि जमातींना जे घटनादत्त आरक्षण आहे त्याची टक्केवारी ही 13 आणि 7 आहे आणि त्याच्यानंतर OBCसाठी आपण जे म्हणतो की मंडल आयोगानंतर लागू करण्यात आलं त्यावेळेस OBCची जी लोकसंख्येतील टक्केवारी होती ती 10% होती आणि त्या 10%च्या अनुषंगाने 11% आरक्षण त्यावेळेस देण्यात आलं होतं. म्हणजे 20 अधिक 11 असं 31% आरक्षणाचा त्यावेळेचा विषय नामदेवराव जाधवांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विशेष मागासवर्ग म्हणा किंवा भटका प्रवर्ग NT1, NT2, NT3 अंतर्गत 3% आरक्षण वाढवण्यात आलं. म्हणजे 20 अधिक 11 अधिक 3 असं किती झालं, 34% आरक्षण झालं. आता OBC अंतर्गत कुणबी आरक्षण तर तेव्हापासूनच लागू आहे. तथापि मराठा आणि कुणबी असा भेद न घालता त्यावेळेस सरसकट 16% आरक्षणावर मराठा समाजाचा कुणबी म्हणून किंवा OBC म्हणून हक्क होता. हा हक्क त्यांना त्या काळी मिळायला हवा होता. मराठा समाजाचं अज्ञान असेल, मराठा समाजामध्ये नसलेली जागृती असेल किंवा मराठा समाजाच्या नावावर येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या विषयाकडे केलेला कानाडोळा असेल किंवा आपल्या समाजाच्या भल्यासाठी जागे न राहण्याची त्यांची प्रवृत्ती असेल,
या सर्वांचा मोठा फटका आज समाजाला बसला आणि 23 मार्च 1994च्या GRच्या अनुषंगाने हे 16% आरक्षणही मराठा समाजाला बाजूला फेकून देऊन सरसकट ओबीसींच्या खात्यावर जमा करण्यात आलं. म्हणजे त्यावेळेची जर ओबीसींची लोकसंख्येतील टक्केवारी पाहिली तर 10% आणि आरक्षण मिळालं किती त्यांना? सुरुवातीला मिळालेलं 11 आणि नंतर मिळालेलं हे 16, म्हणजे 27% आरक्षण 10% लोकसंख्येला सरसकट मिळालेलं आहे. आणि हे आरक्षण जर 1994 पासून 2023पर्यंत चालू असेल तर हे 23 वर्ष आणि ते 6 वर्ष, 29 वर्ष 16% मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गाने त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि मराठा समाजाला या ताटातल्या हक्काच्या भाकरीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तर आज मनोज जरांगे पाटील या घटनादत्त आरक्षणात, की जे घटनादत्त आरक्षण असो अथवा नसो, पण त्यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी रात्रंदिवस लढा देत आहेत. ते समाज जागरूक करत आहेत आणि नामदेवराव जाधव वस्तुस्थितीच्या अनुषंगाने समाजापुढे हे मांडत आहेत की बांधवांनो, आपल्याला जे 1994 साली मिळायला हवं होतं ते त्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलं. आता त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला वंचित ठेवलं त्या लोकांना या गोष्टीचा राग यायचं काय कारण आहे? त्यांनी ही गोष्ट पटवून द्यावी की 1994ला आम्ही जो GR काढला तो GR हा घटनादत्त आहे. तो GR हा आरक्षण देण्यासाठी जी मार्गदर्शक तत्त्व लावण्यात आलेली आहे त्याला अनुसरून काढण्यात आलं आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टींची पूर्तता होत आहे याची आम्ही खात्री केलेली आहे. असं ते लोक का म्हणत नाहीत? एका रात्रीत शासन निर्णय काढून जर हक्काचं एका समाजाच्या एका जातीच्या लोकांचं काढून इतर समाजाच्या लोकांना देण्यात येत असेल तर हे समतेच्या तत्वाच्या, हे न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. हे जर चुकत असेल तर मला नक्कीच ती माझी चूक माझ्या निदर्शनास आणून द्या. तथापि एका मोठ्या समाजाला त्यांच्या हक्काच्या भाकरीपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करून, त्यांची अवस्था अत्यंत दयनीय करून हे कुठला न्याय आहे? हा काय प्रकार आहे? हे महाराष्ट्राने समजून घेण्याची वेळ आलेली आहे. मराठा बांधवांनी तर हे समजून घेण्याची वेळ आलेलीच आहे. आज त्यांच्या किमान 3 पिढ्या मागे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढेही काय होईल ते काही खात्री देता येत नाही. आज दिवसेंदिवस शेतीचे प्रश्न एवढे गंभीर होत असताना, शेतीचे तुकडे पडत असताना किंवा सख्खे भाऊ, त्याच्यानंतर चुलत भाऊ अशा पद्धतीने शेतीची वर्गवारी होत असताना शेतीमधील आजच्या तरुण पिढीला शिल्लक काय राहिली जमीन? आणि असे प्रश्न असताना पाऊस वेळेवर होत नाही, बियाणांचा प्रश्न आहे, कीटकनाशकांचा प्रश्न आहे, खतांचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी महाग होत असताना शेतकऱ्यांनी शेती पिकवायची कशी आणि आपली कच्चे बच्चे आणि कुटुंब जगवायचं कसं? गावगाडवा चालवायचा कसा? बैल बारदाना सांभाळायचा कसा? आणि एवढं सगळं करून जर पिकांना बाजारभाव नसेल तर शेतकऱ्यांनी काय जीव द्यायचा का? आज ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांमधील कितीच मराठा समाजाचे आहे? आज आरक्षण नाही म्हणून अनेक गुणवत्तावान मुलं मुली मराठा समाजातले हे स्पर्धेतून बाहेर फेकले जात आहे. त्यांच्या नशिबी हे भोग का? जर आपण असं म्हणतो की ही कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे, मग या राज्यव्यवस्थेने ठराविक समाजाचंच कल्याण करायचं का आणि मराठा जातीला बाहेर फेकून द्यायचं का? ह्या गोष्टींवर समाजाने जाणीवपूर्वक विचार करा. ह्या गोष्टी समजून घ्या. बांधवांनो, समाजाचं नेतृत्व केलेला हा मराठा समाज आहे. आज छत्रपती शिवाजीराजांनी त्या काळी जर हे स्वराज्य उभं नसतं केलं तर आज कुठलाही समाजात अस्तित्वात राहिला नसता. त्या काळी 18 पगड जातींचं, 12 बलुतेदारांचं, आलोतेदारांचं स्वराज्य शिवरायांनी बांधलं, स्वराज्याचं तोरण निर्माण केलं. त्यांनी कुठल्याही समाजाला ह्या स्वराज्याच्या प्रक्रियेमधून दूर लोटलं नाही. आपल्या घासातला घास काढून देणारा हा मराठा समाज आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हे क्षत्रियत्व, हा बाणा तुम्हाला आज पुन्हा जागरूक करायचा आहे आणि समस्त महाराष्ट्राला हे सांगायचं आहे की आमच्या छत्रछायेखाली हा महाराष्ट्र उभा राहिला
आणि ज्यांच्या छत्रछायेखाली हा महाराष्ट्र उभा राहिला, त्या महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजावर आज ही अवस्था आलेली असताना प्रत्येकजण म्हणतोय की आमच्या ताटातलं देऊ नका, आमचा त्यांचा काय संबंध नाही, आमचं सोडून उर्वरित काय असेल ते त्यांना देण्याचा प्रयत्न करा. वा रे वा. जेव्हा घासातला घास काढून दिला तेव्हा तो घास तुम्ही स्वीकारला, आणि आज ही वेळ आलेली असताना तुम्ही म्हणताय की आमचं सोडा 50%च्या बाहेर, किंवा आमचं सोडून उरलेल्याच्या बाहेर काय द्यायचं त्यांना द्या. ही कुठली वृत्ती? ही कुठली वृत्ती? अरे ज्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज असा संपन्न वारसा असणारा, आरक्षण आपल्या संस्थानामध्ये लागू करणारा शाहू महाराज, आज त्यांचं आपण अनुकरण करतो आणि त्यांच्याच लेकरांना तुम्ही वाऱ्यावर सोडता. ही कुठली वृत्ती? ही कुठली समानता? अरे समता परिषद स्थापन करून समानता येत नाही. घासातला घास काढून दिला तेव्हा समानता येते. तुम्ही कुठल्या समानतेच्या बाता करता, कुठल्या समतेच्या बाता करता? बात एक करायची आणि कृती दुसरी करायची, ही कुठली समानता? हे आपल्या समाज बांधवांनी लक्षात घ्यायला हवं. जो संपन्न वारसा, जो एकजुटीचा वारसा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या काळापासून सांगतो, त्या वारशाला मूठ माती द्यायचं काम आज समानता सांगणाऱ्या, समता सांगणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय ज्या जमाती ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांच्या काही संघटना या आरक्षणाला विरोध करत आहेत. याचा अर्थ त्यांना आरक्षणाचं मूलभूत तत्त्वज्ञान, आरक्षणाचं जे मुख्य संरचना शाहू महाराजांनी घालून दिली होती आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिली होती, ती समजलेली नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे. आपल्याला माहिती आहे की घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराजांचे किती मोठे हे होते, आधार होते, आपण हे जाणतो. आणि त्या आधार देणाऱ्या समाजाचे आजची लेकरं ही वाऱ्यावर सोडून देणं आपल्याला योग्य वाटतं? याचा कधीतरी आपण मनातून विचार करणार आहोत का? उलट तुम्ही असं म्हणायला हवं होतं की आमच्या मराठा बांधवांना पण ह्याच्यात समाविष्ट घ्या. आम्ही सगळे ओबीसी मिळून 11+16 27% आम्ही आमची स्पर्धा करू. जो स्पर्धेत पुढे येईल तो पुढे जाईल, असं म्हणायला काय हरकत आहे? अरे तुम्ही गुणवत्तेचं गुणगान करताना मग जो गुणवत्तेमधला असेल, मग तो ओबीसी मधल्या कुठल्याही जातीचा असू द्या, तो पुढे जाईलच. स्पर्धेला कशाला घाबरता? असं म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे? तुम्ही कुठलीही मागासवर्ग आयोगाने दिलेली आरक्षणाची जी निकष आहे, ज्या कसोट्या आहे, त्याचं पालन न करता, त्या माध्यमातून तावून सुलाखून न येता 27% स्वतःकडे घेतलं, आणि ज्यांचं हक्काचं होतं ते 16%ही तुम्ही स्वतःकडे घेतलं, आणि सगळंच माझ्या ताटात पाहिजे पण दुसरा उपाशी मेला तर चालेल. ही वृत्ती अत्यंत अयोग्य अशा पद्धतीची आहे. आपण समाज माध्यमांवर बोलताना आपण भाषेचं भान ठेवून बोललं पाहिजे. त्यामुळेच मला म्हणावं लागते की आपण पुन्हा बुद्धीची कास धरा, आपण पुन्हा विवेकाची कास धरा आणि अशोभनीय भाषा टाळायला पाहिजे. मग ती ओबीसी असेल किंवा इतर समाज बांधव असतील. आणि आपण हे ठरवायला पाहिजे की आपण जे बोलतोय ते योग्य आहे का, आपल्याला जे मिळालं ते योग्य आहे का, आणि मराठा समाजाला देताना आपण जे विविध निकष लावतोय, आपण ज्या विविध पायऱ्या लावतोय आणि जे विविध नकार देतोय ते योग्य आहेत का. आपल्याला आपण न्यायव्यवस्थेला आपण जे म्हणतो, न्यायव्यवस्थेपुढे जो तराजू आहे तो त्याच्या दोन्ही पारडे समान असायला हवेत असं आपण म्हणतो. ओबीसी बांधवांनी विचार करावा की आपलं जे पारडं आहे ते आपल्याला कसं मिळालंय, आणि आपण मराठा समाजाच्या पारड्यात काय असावं याचं तत्त्वज्ञान सांगतोय. तेव्हा माझा पुन्हा हा प्रश्न आहे की 23 मार्च 1900 GRचं झालं काय? माझं मराठा समाज बांधवांना, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना ही विनंती आहे की त्यांनी पुन्हा हा प्रश्न स्वतःला विचारावा, पुन्हा हा प्रश्न समाजाला विचारावा. 23 मार्च 1994च्या GRचं झालं काय? आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आपण नको म्हणतोय, आपण ते टाळतोय, आपण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावतोय. तर ह्याला आपला कुठला तात्विक आधार आहे? आपला याला कुठला सैद्धांतिक आधार आहे? आपला याला कुठला शास्त्रीय आधार आहे? आपला याला कुठला संख्याशास्त्रीय अभ्यासाचा आधार आहे? याचा पुन्हा विचार करावा. तो विचार जर तुम्ही चांगल्या वृत्तीने केला
तर तुमच्या डोळ्यात आंजण पडल्याशिवाय राहणार नाही. आणि या निमित्ताने माझी महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आणि इतर समाज बांधवांनाही विनंती आहे की त्यांनी डोक्यात कुठलाही राग न घालू देता समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करता छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांचा वारसा सांगत असताना शांतपणे विचार करावा. आपल्याला आरक्षण मिळणार आहे. आरक्षण आपल्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, हे लक्षात ठेवून शांततेच्या मार्गाने हा लढा द्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त जागरूकता समाजात निर्माण करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्या लोकांनी आपल्या कांद्याचा आधार घेऊन मोठे झाले आणि आपल्याला विसरले, आज त्यांच्याच नावाने लोक म्हणतायत की तुमच्या समाजातले एवढे खासदार आहेत, तुमच्या समाजातले एवढे आमदार आहेत, तुमच्या समाजाचे एवढे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तुमच्या नावाने एवढे साखर कारखाने आहेत, एवढ्या सूतगिरण्या आहेत, एवढ्या पतसंस्था आहेत, तुम्हाला काय रे आरक्षणाची गरज आहे. तर अशा मोठ्या झालेल्या समाजातल्या पुढाऱ्यांना आता बाजूला करा. समाजाच्या नावावर एक व्हा, पुढाऱ्यांच्या आणि पक्षाच्या नावावर एक होऊ नका. समाज म्हणून काय आहोत हे दिल्लीच्या तख्ताला आपण दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे इतरांना दाखवून द्यायला आपल्याला फार श्रम करावे लागणार नाहीत. तेव्हा आपल्या ज्या पिढ्या गेल्यात, आपल्या ज्या मागील पिढ्यांचं नुकसान झालं आहे, ते आपल्याला पुन्हा भरून काढता येणार नाही. पण आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी लढायचं आहे. आपल्याला हा बॅकलॉग, आपल्याला हा अनुशेष भरून काढायचा आहे. तेव्हा जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, एवढेच सांगतो आणि आजचा हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.